जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। नगरपालिकेच्या सभेत बेवारस जनावरांचा मुद्दा गाजला। मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कंत्राटी कामगारांना न्यायाची मागणी। नगरपालिकेच्या सभेत नगरसेवक यशवंत झाळेंचा आक्रमक पवित्रा। जिल्ह्यात बेवारस कुत्र्यांचा सुळसुळाट असून अनेक ठिकाणी लहान मुलांचा जीव धोक्यात आलाय। अशीच एक घटना आर्वी येथे घडून 18 जणांना चावा घेऊन येत एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। त्यामुळे प्रशासन अजूनही जागे झाले नसल्याचे चित्र आहे। या पार्श्वभूमीवर वर्धा नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत मोकाट कुत्रे, बेवारस जनावरे आणि कंत्राटी कामगारांच्या प्रश्नांवर जोरदार चर्चा करण्यात आली। प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक यशवंत झाळे यांनी शहरातील वाढत्या मोकाट कुत्र्यांच्या त्रासांवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। नागरिकांवर कुत्र्यांच्या हल्ल्याच्या घटनांमुळे प्रशासनाने शेल्टर होम उभारावेत, तसेच बेवारस जनावरांना कोंडवाड्यात ठेवण्यात यावे याची मागणी केलेली आहे। यासोबतच नगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना किमान वेतन, प्रॉव्हिडंट फंडाची योग्य अंमलबजावणी आणि वेतन बँक खात्यातून देण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केलाय। दरम्यान नगरपालिकेच्या अटल बिहारी वाजपेयी सभागृहापर्यंत जाण्यासाठी लिफ्टची सुविधा नसल्याने नागरिकांना होणारा त्रास दूर करण्याची मागणी करण्यात आली। यावर उत्तर देताना मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी मोकाट कुत्र्यांच्या नसबंदीची प्रक्रिया सुरू असून विविध मागण्यांवर नियमानुसार कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे। मात्र दिलेले शब्द पाळतात की फक्त आश्वासन देतात, याकडे वर्धेकरांचे लक्ष लागलेले आहे। रविराज घुमे, जनसंग्राम न्यूज, वर्धा।